निघत आहे आणि ट्रान्सफॉर्मर भरायचे आहे. ट्रान्सफॉर्मर भरून आता पूर्ण सुजो. चिखलगावचा गेट पास करून लालपुली आलो. लालपुलीवरून आता ते जगनभाऊचा आता आपल्या क्रॉसचा रस्ता भांदेवाड्याचा दाखवून दिला तो मला. आता रोड चालू आहे आता आणि आलो हो आता डिझेल विझेल टाकतो मला हो आता गाडीमध्ये. डिझेल विझेल आता पंपावर आता आलो आणि टाकून दिला आता डिझेल विझेल हो. तसे भाऊ गाड्या लगेच होता लागून भाऊ. आता भाऊ म्हणे आज चालल्या गाडी बहुत लागून आहे भाऊ म्हणे. नाही ते कुत्र राहत ना म्हणे. तर पोचलो आता मारेगावमध्ये. मारेगावचं ते पंप लागलं तुम्हाला दिसलं स्वतःच. जळगाव फाट्यावर आलो भाऊ. जळगाव फाट्यावर आता पांढरदेवी चालू आता आणि पांढरदेवीचं मंदिर पहा. एक दिवस या म्हणजे पार्टी वाटी करा इथं. पार्टी वाटी म्हणजे कसं आहे स्वयंपाक करा आणि आता नाला चालूच आहे हो इथं. गाडी धुवायचा विचारतो पण गाडी धुतली नाही आपण. तर घाटावर पोचलो. घाटावर असा घाट लंबा होता मस्त. साला सण चाललो घाटावर मस्त. घाटावरून सोडून आता सीधा पांढरकवाड्यात पोचलो. पांढरकवाड्यात पोचलो आता हो. आता पांढरकवाड्यामध्ये आता ट्रान्सफॉर्मर भरावं लागते. मला भरून घेऊ. भरले मग ट्रान्सफॉर्मर निघतो आता. हे सबस्टेशन आहे पूर्ण. हे पुरी स्ट्रक्चर भले ट्रान्सफॉर्मर आता निघालो बाबा. रोड न होता इकडं हो. एक घाटांचा रोड जाते इकडं. पुन्हा चाललो घाटावर हो. आता घाटा क्रॉस करत आता असा निघालो असा मस्तपैकी. मजा येते भाऊ घाटावर आता. मस्त मजा येते घाटावर. हा शांत वाटते यार. मी मजा येते यार. प्या नाही पू नाही काय नाही कचरा नाही कल्ला नाही काही नाही. मस्त आहे साला. मस्त वाटते. झाडं झुडपं जंगलं वागलं पुरा. गाडी उभी ठेवून आता उठता फिरतो म्हणला आता. लावली भाऊ बंडी. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा पांढरकवाडा होता. बंडी लावून घेतली. आता पण चढत होतो तिथं म्हणे. आता भाऊ म्हणे आता मला बोट्याकडून जात होतो. म्हणलं बोट्याकडून नको जाऊ म्हणे. बोट्याकडून आता सारा रस्ता खराब होते. तसं आपल्या गोंच्यापाशी पोचलो. गोंच्यापासून निघलो आता. इकडं असं जात होता झरीवरून. आता मला त्या पाट्यावर आलो. राईट मारला. रस्ता होता खराब. आणि या रस्त्याने भाऊ आता येऊ नका. याचं जमकोला पडते या रोडनं. जमकोला आपलं देवस्थान नाही का ते रोडनं पडते. आणि बाकीचा रोड आता झाला आहे म्हणा सरळ. पण कसं आहे आता हे आता गाडीवाला चालला होता साला घाटावर. पण मला चाला हे मला माहिती मागं पडते म्हणून त्याच्या म्हणलं चाल भाऊ तो रोड म्हणलं. तर हे लागला तर गाडीवाल्याचं माझ्यासमोर असा हे साला येत होतो माझ्या मकण्याला म्हणलं झालं तू राय पण तिथे उभा. मी चाललो होता पण रोडनं. आणि मग घोंच्या रोडनं शिबल्याकून याचं काम पडलं तर गाडी टाईट पाहिजे भाऊ. नाही तर कशी काय पंचर झाली तर साले तुमचे पुरे येल लागते पूर्ण भाऊबांचे. आणि तिथून आता निघाला तर शिबल्याकून तर साला रोड मस्त होता. इकडं तलाव होता मस्तपैकी. तिकडं बी तलाव होता साला ह्या साईडनं बी. या साला मस्त लोकेशन आहे भाऊ इकडं मस्त फोटो काढायसाठी. आणि रोड बी एक नंबर जबरदस्त आहे मस्तपैकी. एक नंबर म्हणजे कसं आहे शांत दिमाग होता ते भाऊ. आता कोणतं दिमाग कसा खराब गिराब राहिला तर पुरा शांत होता. कोणच्यामध्ये तर पोचलो आता पांढरकवड्यामध्ये. एकदा तसं ट्रॅफिक म्हणजे कसा केळापूरला जात होता तो. मी फसलो भाऊ ट्रॅफिकमध्ये निघलो भाऊ. आता असा साला पांढरकवड्यात पहिल्यांदा ट्रॅफिक पाहिलं होतं आपण. ट्रॅफिकचे बहुत वाणे हवंच मला. ट्रॅफिकची तर वाणे लागले होते मग पण पार्किंग करायला जागा सापडली होती. पार्किंग करून घेतली. आता मी माझा सांगत पुरी मार्केट लाईन आणि इथून लागते पूर्ण मार्केट लाईन. पूर्ण असं पुरे खरेवारीचे पूर्ण भेटून जाते इथं. पूर्ण जे खऱ्याच्या मशीन आहे पूर्ण इथं भेटून जाते ह्या रोडनं पूर्ण बाकी. जे घरा टाकला रपर तयार होत ना ते. हा पोचलो आता मी आता बसस्टँडपाशी पांढरकवड्याच्या. बसस्टँड गिस्टँड पाहून घ्या. आणि इथं भेटते भाऊ लस्सी. पांढरकवड्याला जबरदस्त लस्सी भेटते. हे पूल तोडलं होतं माहीत नाही. नदीचं नाव काय तर माहीत नाही. पण आपण सबस्टेशनला पोचतो म्हणलं. राऊंड साईडनं गाडी लागली सबस्टेशन पोचलो. अरे चोरले पोचलो रे. अबे ट्रॅफिक होतं पांढरकवड्यात. ट्रॅफिक होतं माहिती आहे का. तुझ्या समजा का मला तुझ्या समजा का तू तुला दाखवतो व्हिडिओ पाहिजे. मी काढला व्हिडिओ चालेल सांगलं ना असं काम आहे शेताला. तसंच पुन्हा निघलो भाऊ वाईच्या रोडनं झाले. आमचे मित्र आता वणीमध्ये पोचला. खरागिरा घेतला आणि वन आपल्या सोबती होते आपल्या इलेक्ट्रिशियन. तसं आपल्या घरापाशी आलो मस्तपैकी आता गाडी घेऊन.